कोणी चुकला तर त्याला सत्याची वाट दाखवायची आणि कोणी नडला तर त्याला मराठ्यांची जात दाखवायची नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील एखंडे, मराठी ब्लॉगर, आपल्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, काल आपल्याकडं गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि आज मराठ्यांच्या न्याय्य हक्कासाठी, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचं घोषणा देत आंदोलन सुरू केलं. आज मुंबईमधील आझाद मैदान येथे भव्य असं आंदोलन सुरू झालं आहे. तर मित्रांनो, काल मुंबईला येत असताना गावोगावी मोठा शो ऑफ करून या आंदोलनाला साथ देण्यात आली. मराठी समाजाची काल झालेली गर्दी बघून असं वाटलं मराठ्यांचं रक्त जणू आता उसळलंय. मराठ्यांनी जे जे मिळवलं ते त्यांनी स्वतःच्या शौर्यानं आणि कष्टानं मिळवलं. म्हणून मित्रांनो, आपल्यालाही कष्ट आणि लढा द्यावाच लागेल. कायद्याचं पालन करत मराठ्यांचं आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालं आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करून त्यांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या आरक्षण देण्यात यावं अशी मागणी सकल मराठा संघ यांच्या वतीनं करण्यात येतेय. मराठी आरक्षणाचा सर्वप्रथम प्रश्न 1983 साली हा सरकारकडे देण्यात आलेला होता. तेव्हापासून मराठी आरक्षणाचा हा मुद्दा असाच पडलेला आहे. काल मनोज जरांगे पाटील चलो मुंबईला अशी घोषणा देत मुंबईला येत असताना सकल मराठा महासंघाच्या वतीनं गावोगावी त्यांचं भव्य असं स्वागत करण्यात आलं. दाखवून देऊ या सरकारला, ही सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फिरणारी मराठ्यांची जात हाय. मराठी मनगटातील रक्त कालही उसळतच होतं आणि आजही उसळतच आहे आणि उद्याही उसळतच राहील. आरक्षण हे हक्क आहे आपला, भीक नाही कोणाची. मित्रांनो, विसरू नका, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये आपली मराठी सत्ता ही अटकेपर्यंत जाऊन पोहोचली. तो आपला हा मराठा समाज. इतर समाजाप्रमाणे आपल्या मराठी समाजालाही आरक्षण पाहिजे. जर आपल्या समाजाला आरक्षण भेटत नसेल तर या सरकारलाही दाखवून द्या आपली ही मराठ्यांची जात आहे. तर सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठी बांधवांना या आंदोलनात सहभागी होण्यासाठी साथ घातली जातीये. तर चला या आंदोलनामध्ये सहभागी होऊयात. तर आंबेगाव तालुक्याच्या जनतेनेही या आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतलेला दिसतो. तर धन्यवाद मित्रांनो. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.